कोण आले तुझ्या नावाची गर्जना दे. बोल लवकर, कोण दिसतंय तुला डोळ्यासमोर?
कोण दिसतंय डोळ्यासमोर? देवी आहेस का तू? देवी आहेस का? देवी आहेस का? तोंडाने बोल. आत्मभं भवते शक्तिमहं देवे वाचसिद्धि प्राप्त्यर्थं भवते शक्तिमहं देवे महाकाली मशानी महाशक्तिदायिनी सर्वस्वं सिद्धिमहं देवे शक्ति देवे वाचं भवतु सिद्धिहं शक्ति देवतामय कंठात्मं नमते सिद्धिहं शक्ति. कोण आहेस तू? ना बोल. ना बोल. कोण आहेस? कोण दिसते तुला डोळ्यासमोर? देवी आहेस का? देवी आहेस का? देवी नाही आहेस तू. देवी नाही आहेस. देवी नाही आहेस तू. यांच्या घराच्या बाजूला शेतावर मालावर कुठं काही आसोशाचा चेरोबा आहे का? नाव सांग तुझं. नाव सांग. कोण आहेस तू? राम आहेस का? श्याम का राम? बोल लवकर. सोडतो का हे झाड? समोर बघायचं इकडे. सोडतो का? सोडशील का? कशात निधन झाला? हा, अटॅक आलाय का? मग काय करायचं? भावाला तुमच्या घेऊ का जोळी? हा, मी देतो ना ओळख. मी फोड करून देतो ना, पण झाडाने तुमच्या वाचा फोडले पाहिजे ना. कोण दिसत? पाळू दे ना. देवीची वाचा पण फोडायला कोण अडवत असत? आपली पित्र. कळलं का? मग पहिले त्याला घालवल्याशिवाय हिची वाचा फोडायला काय? भवानी असेल तरी. कोण आहे? राम का तू? कोण आहे? देवी आहे? देवी आहे तू? हा, देवी आहे का? मग बोल कुठली देवी आहे? चल पटकन सांग. चल तुझ्या दोन पूर्ण शाबी ठेवतो मी. बोल बोल पटकन. देवी आहे ना तू? बोल मग पटकन. कुठली देवी आहे? हा, नाव असेल ना तुला? नाव आहे का तुला? नाव आहे का आपल्याला? हा, नाव आहे का? हा, कोण आहे? तुला नाव असेल ना? तू देवी बोलते ना, तर देवीला नाव काय असेल ना? प्रत्येकाला ऍड्रेस आहे, आधार कार्ड आहे. बोल लवकर. देवीने एवढा उशीर केला तर भक्तांनी कसा काय एवढा वेळ लागेल? तुला खेळायचंय? तुला खेळायचंय? खेळायचंय का? हा, तुला खेळायचंय का? डोळे बंद कर. तुला काय पाहिजे? हळद, कुंकू, आबीर, गुलाल, शेंदूर काय पाहिजे? हे 5 वस्तूंमधली एक वस्तू उचलायची. कुठली उचलशील? कुठली उचलशील? तोंडाने सांग. जे तुझ्या मनातून उद्भवेल. हे 5 गोष्टी ठेवल्या तुझ्या समोर, त्यातली कुठली उचलशील?
हळद कुंकू आबीर गुलाल शेंदूर. विशाल वाघ. तळाबाई तल्ला तो देवींचा तल्ला ग तळाबाई तल्ला तो देवींचा तल्ला. भवानी माझे माता आई तू भवानी माझे माता ग भवानी माझे माता आई तू भवानी माझे माता ग भवानी माझे माता आई तू भवानी माझे माता ग भवानी माझे माता आई तू भवानी माझे माता ग आई तू भवानी माझे माता आई तू भवानी माझे माता ग आई तू भवानी माझे माता आई तू भवानी कोण दिसतंय तुला डोळ्यासमोर? कोण दिसतंय? कोणाकडे मन ओळखतंय तुझा? देवाकडे वळतंय, देवीकडे वळतंय, पितराकडे वळतंय, भूताकडे वळतंय, प्रेताकडे वळतंय, कोणाकडे वळतंय? मन तुझं कुठं नेतंय? कोण सोडतंय? त्याला नाव असेल, गाव असेल. डोळे बंद कर, हात जोड, हात जोड. कोण दिसते तुला डोळ्यासमोर? कोण दिसते? कोणाची सेवा आहे? बोल लवकर, पटकन बोल, पटकन. ऐकायला गेलं पाहिजे सर्वांना. सत्याची माऊली असेल तर नावाची गर्जना देशील. चोर आहेस का? चोर आहेस का? नाही, मग तुझे नाव सांग. नाव सांग पटकन. देवी कुठली?
आम्हाला कसं कळणार? देवी कुठला पण रूप घ्यायले. एकविरेचं देव कागज पण कोण सोडते? कोण दिसतंय तुला डोळ्यासमोर? अंगात जेव्हा भरतय तेव्हा कोण दिसतंय तुला डोळ्यासमोर? रण मैदानी आडवा होतो कारे येता जाता. अरे रण मैदानी आडवा होतो कारे येता जाता. मग थांब भैरवनाथा आता रे मध्ये गमाता. थांब भैरवनाथा आता रे मध्ये गमाता. देव असो या देवी यांच्या घरातला कोण आहे? एक याच्यात देव ठेवायचा आणि एक याच्यात बाहेरचं ठेवायचंय. दोघांपैकी एक उचलून द्यायचंय तर समजेल आम्हाला देव आहे का बाहेरचं आहे. बरोबर ना? चालेल ना? या कोणीतरी या घरातलं कोण आहे? या इकडे पुढे. चालेल ना? काही असू दे, आपण बंद करू शकतो, आपल्या ताकद आहे. एक चांबरकोंडाचा घोट दिला का सगळे देव भूत बाहेर. मी काय म्हणतो, तेडा असो, मुंजा असो, भूत असो, प्रेत असो, सैतान असो, प्रत्येकाला नाव आहे. बरोबर? मग त्यात ऑप्शन ठेवलेला आहे. एका बाजूला देव आहे, जर तिचा देव असेल तर तिला देवाकडेच खेचलं जाईल.
आणि जर बाहेरचं असेल तर बाहेरच्याकडेच खेचलं जाईल. कळलं का? तुमच्या शेजारी काही करतूत केलेली होती का तिथे मागे? ठीक आहे, ठेवा तुम्ही. असू द्या नेहमी. आता समजेल फिरिस्त आहे का देव आहे. जे देवाचं आहे ते मला सांगायचं आणि बाहेरचं आहे ते मला सांगायचं. मी बघितलं बघ ठोकरे विशाल. आई माझ्या फिरिस्त्या माऊल्या गाय माझ्या फिरिस्त्या माऊल्या आई माझ्या फिरिस्त्या माऊल्या गाय माझ्या फिरिस्त्या माऊल्या माऊल्या गाय माझ्या फिरिस्त्या माऊल्या गाय माझ्या फिरिस्त्या माऊल्या गाय माझ्या फिरिस्त्या माऊल्या. उचल यातलं एक. जे तुझ्या मनाला जे तुझं राज द्यायचं असेल तू त्याच्यावरच जाशील. बरोबर ना? उचल पटकन. दोघांपैकी एक उचलून दे. उचल पटकन. पुढे डोळे उघडायचे. ज्याच्यावर तुझं मन धावेल ती वस्तू मला उचलून दे. उचल पटकन. उचल. उचल पटकन. हातात उचलून द्यायचंय माझ्या. उचल. जे तुझ्या मनाला वाटेल ते उचलून दे पटकन. हातात उचलून द्यायचंय. उचल पटकन. पटकन उचलून द्यायचं. एवढा वेळ लागतो का एक लिंबू उचलायला? उचल. नाही, हे बाहेरच आहे. काय सांगितलेल्या? कुठे आहेत त्यांच्या घरात? बरोबर का? सांगितलं ना? शब्दात आमच्या पण ताकद आहे. आम्हाला दिसतंय कोण आले कोण नाही. मग बाहेर का आहे ना? मग बजरंग बली की जय. सर्वांनी हात वरती करून टाळ्या वाजवायचे. जर भारतात राहत असाल तर गाणं चालू होतं, संपत नाही तोपर्यंत. बोल बजरंग जय श्रीराम. हर घर में अब ये कहीं नारा गूंजेगा. जय श्री राम. हर घर में अब ये कहीं नारा गूंजेगा. किशोरगावचे सर्व मंडळी जे बाहेरचे आले त्यांनी सर्वांनी बोलायचं. हर घर में अब ये कहीं नारा गूंजेगा. भारत का बच्चा ओ भारत का बच्चा भारत का बच्चा जय श्री राम बोलेगा. जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बोले जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बोले जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा भारत का बच्चा जय श्री राम बोलेगा.
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान 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 झाडाला सैतान सारी उलटी टांगले अरे झाडाला सैतान सारी उलटी टांगले नाही मराठी नाही गुजराती बाबा बोलतो बंगाली नाही गुजराती बाबा बोलतो बंगाली बाबा तुझे भाषा वेगळे बाबा तुझे भाषा वेगळे नाही मराठी नाही गुजराती बाबा बोलतो बंगाली नाही मराठी नाही गुजराती बाबा बोलतो बंगाली नाही मराठी नाही गुजराती बाबा बोलतो बंगाली झाडाला सैतान सारी उलटी टांगले झाडाला सैतान सारी उलटी टांगले नाही मराठी नाही गुजराती बाबा बोलतो बंगाली 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 एक पाण्याची कळशी भरून आणा ना कळशी
चला सगळ्यांनी बसून घ्यायचं खाली. अजून कार्यक्रम बाकी आहे, कोणी जायचं नाही. गाणं घेऊया त्याला आलं दोन्ही आमचं वार येऊ द्या इथले आता थोडेसे साईडला बसून घ्या. बाहेरचं वारे का 2 मिनिट आल्यात ना भरल्यात एंट्री नाही सांगितलं. सांगितलंय का करू शांत हा? शांत करू मग हा शांत राहा. कारण की आता लगेच एंट्री नाही. कार्यक्रम थोडा हे झाला का मग थोडा वेळा